प्रतापपूर हादरले, मकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला. नमस्कार, संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत. आता बातमी सविस्तर पाहू. संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात मंगळवारी सकाळी एक थरारक घटना घडली. शेतात पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक प्राणघातक हल्ला चढवला. मात्र शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रतिकारामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. बबन तुकाराम आंधळे असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर सध्या संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निमगाव जाळी ते प्रतापपूर रस्त्यावरील मानमोडे बाबा मंदिरापासून काही अंतरावर बबन आंधळे यांची शेती आहे. मंगळवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात नुकत्याच पेरणी केलेल्या मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळची वेळ असल्यानं परिसरात शांतता होती. याचवेळी शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या शेजारील झुडपात दबा धरून बसला होता. आंधळे पाणी देत असतानाच बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यानं काही काळ गोंधळ उडाला, पण आंधळे यांनी हार मानली नाही. त्यांनी बिबट्याशी थेट झुंज दिली. आंधळे यांचा आक्रमक प्रतिकार पाहून बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि त्याने तिथून थूम ठोकली. बिबट्याची झालेल्या या झटापटीत बबन आंधळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर, पाठीवर, कमरेवर, पोटाचा काही भाग आणि बगलेत बिबट्याच्या नखांमुळे खोलवर जखमा झाल्या आहेत. रक्ताने माखलेल्या आंधळे यांना तातडीनं संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील बिबट्याचा वावर पाहता आणि पुन्हा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागानं तत्काळ घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. दरम्यान प्रतापपूर आणि निमगाव जाळी रस्त्यावर नियमित वर्दळ असते. त्यात परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागानं परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना शेतात जाताना विशेष काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. धन्यवाद.